लातूरच्या औसा तालुक्यात आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेला भेट द्यायला आलो होतो आणि इथं आम्ही आल्यापासून आम्ही बघितलं खूप सगळं स्वच्छ होतं, पण ते स्वच्छ कसं झालं ते सांगतो. आम्हाला माहिती होतं, आता जसं यांना माहिती झालं मीडिया येणार आहे, आम्ही येणार आहे, तर यांनी काल रात्री स्वच्छता करणं सुरू केलं. पण त्याच्या आधीची स्थिती मी तुम्हाला दाखवतो. ही दारूची बॉटल आहे, शाळेच्या कंपाऊंडमध्ये दारूच्या बॉटली आहेत. इथं लोक येऊन दारू पितात, कोणाचंच लक्ष नाही आहे. शाळेपासून 200 मीटरवर इथं BDOचं ऑफिस आहे. BDO शाळेकडे भरकटले नाही आजपर्यंत. हे शाळेचं वॉशरूम होतं कालपर्यंत. गांजा आणि दारू शाळेच्या कंपाऊंडमध्ये रोज बाहेरून लोक येतात, गांजा आणि दारू पितात. आज मी प्रिन्सिपलला विचारलं, प्रिन्सिपल म्हणतो मला माहिती नाही, मी प्रिन्सिपल नाही आहे. प्रिन्सिपल म्हणायलाच तयार आहे मी प्रिन्सिपल आहे. आणि हे काल रात्री जेव्हा त्यांना कळलं मीडिया येणार आहे, तेव्हा यांनी काल संध्याकाळपासून साफसफाई सुरू केली होती. आम्हाला वाटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मीडियामुळे होऊ द्या, लोकांमुळे होऊ द्या, आम्ही येतो म्हणून होऊ द्या, साफसफाई तो होती, चांगली गोष्ट आहे. तर आज मी ते बघायला आलो. नंतर मी मुलं जेवत होते, त्या मुलांजवळ बसलो. मी काय खात आहेत, जेवण चांगलं आहे की नाही ते विचारपूस करत होतो. तेव्हा मला कळलं ते मुलं ह्या शाळेची नव्हतीच. फक्त आज मीडिया येते आहे, आज आम्ही व्हिजिट करणार होतो, त्यामुळं बाहेरून मुलं आणून बसवली. बरोबर आहे, बाहेरच्या शाळेतली मुलं होती. तर फक्त मीडिया समोर दाखवण्यासाठी बाहेरून मुलं आणून बसवली त्यांनी. आणि जेव्हा प्रिन्सिपलला विचारलं हे काय चालू इथं, प्रिन्सिपल परत म्हणतो मी प्रिन्सिपलच नाही आहे. म्हटलं मग तुम्ही उभा कशाला इथं, तुमची पोझिशन काय? म्हणतो माझ्याकडे चार्ज आहे. म्हटलं मग चार्ज असणं काय असतं? तो म्हणतो नाही माझ्याकडे 2 युनिटचा चार्ज. अरे म्हटलं तुम्ही या बिल्डिंगची ऑथॉरिटी तुमच्याकडे आहे की नाही? हो म्हणे आहे. मग म्हटलं ही मुलं आली कसं काय बाहेरून? तो म्हणतो मला नाही माहिती. हे शाळेची अशी अवस्था झाली. एक मिनिट मला पूर्ण करू द्या. मग म्हणतो प्रिन्सिपल म्हणतात मला माहिती नाही. म्हणलं तुम्हाला माहिती काय मग प्रिन्सिपल म्हणून? तुम्हाला जर प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला हे माहिती नसेल इथं बाहेरून येऊन लोक गांजा फुकतायत, दारू पितायत, तुम्हाला माहिती काय? मग बाहेरून येऊन मीडियासमोर दुसरे स्टुडंट्स आणून बसवले, तुम्हाला माहिती काय? मग नंतर मग आम्ही BDOला कॉल केला, BDOनी फोन ऑफ केला. नंतर आम्ही BDOचे असिस्टंट म्हणलं असिस्टंट असतील तर असिस्टंटला भेटू. असिस्टंट पळून गेले. सभापती मॅडमला विचारलं BDO कुठे? तर ते म्हणतात BDO कोणत्या गावाला गेले? लातूरला. आणि आणि BDOनी जेव्हा यांचा कॉल उचलला यांना म्हणलं हसेगाव. सभापती मॅडम म्हणतात लातूरला. इथं कुठलेही जे ऑफिशियल्स आहे कोणालाच काय माहिती नाही चालू काय, कोणालाच काय माहिती नाही इथं काय चालू आहे काय नाही. नुसतं हवेवर सोडलेलं आहे सरकारी शाळेतल्या मुलांना. तर आम्ही आता सभापती मॅडमला बोललेलो आहे, एका आठवड्याच्या आत BDO असो, त्यांचे असिस्टंट असो, प्रिन्सिपल असो, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर इथलचे सगळे गाववाले आणि कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करेल. करायचं? त्या प्रिन्सिपलला काढण्यात आलं पाहिजे ना. आणि हे जे BDO जे आज पळून गेले, फोनने उचलला, त्यांनाही त्यांच्यावरही कारवाई सस्पेंड त्यांनाही सस्पेंड करण्यात आलं पाहिजे. कारण की सरकारी शाळेत जिथं लहान लहान मुलं मुली शिकायला येत आहेत तिथं बाहेरून येऊन लोक गांजा फुकतात, दारू पित आहेत, आणि तरी यांना काही कानोकान खबर नाही. हे करताय काय? मग फुकटच्या पगारी घेत आहेत काय? 200 मीटरवरनं शाळा आहे. मी आता चालत आलो आहे तिथूनच. 200 मीटरवर शाळा आहे आणि यांनी एकदाही चक्करने मारलेली आहे. तर मग हे काय फुकटच्या पगारी घेत आहेत सगळे? यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर यांच्यावर कारवाई नाही करण्यात आली 1 आठवड्याच्या आत तर इथं सगळे गाववाले आंदोलन करतील आणि त्यांच्यासोबत आम्ही आंदोलन करू, आम्ही बसू त्यांच्यासोबत. सर, लाड़की बहन योजना के बारे में अगर देखा जाए तो 92 लाख महिलाओं के नाम इस योजना में से कटाए गए हैं महाराष्ट्र सरकार की ओर से. तो क्या किस तरह से देखते हैं? वोट ले लिए ना, वोट ले लिए, अब क्या ज़रूरत है? अब कौन सी लाड़की बहना? अब बहना लाड़की नहीं है, वोट आ गया बहना का, काम हो गया. फिर ये जो कट नाम हुए हैं उनके लिए कुछ और डबल से लेने के लिए आप कुछ मांग वगैरह उठाएंगे? जो महिलाओं को जो लाभ नहीं मिल रहा है तो महिलाओं के लिए आप कुछ आवाज़ उठाएंगे? नहीं, महिलाओं के लिए तो आवाज़ उठाएंगे. ये जो हम बच्चों के लिए आवाज़ उठा रहे हैं वो किसके बच्चे? इन्हीं लड़की बहनों के बच्चे हैं, इन्हीं लड़की बहनों के बच्चों के बच्चे हैं, बहनों के बच्चे, उनके लिए ही तो लड़ रहे हैं ना हम. और उनको 1,500 देकर क्या होगा? आप उनको 1,500 दे रहे हो लेकिन उनके बच्चों को अच्छी शिक्षा नहीं दे रहे हो, इसलिए उनको प्राइवेट स्कूल में डालना पड़ता है. 1,500 में हो रहा है उनका प्राइवेट स्कूल में एजुकेशन. तो हम नहीं चाहते जो लड़की बहन है वो मजबूर रहे. हम चाहते कि उसके बच्चे का भी भविष्य उतना ही अच्छा हो जितने प्राइवेट स्कूल में पढ़ने वाले बच्चों का हो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.